श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, कामगार हा कोणत्याही उद्योगाचा कणा असतो. आपल्या कष्टाने, घामाने आणि मेहनतीने तो उद्योगाला गती देत असतो. मात्र आजच्या धावपळीच्या जगात कामगारांच्या शारीरिक आरोग्याची जितकी काळजी घेतली जाते तितकं लक्ष त्यांच्या मानसिक आरोग्याकडे दिलं जात नाही, ते सांभाळलं जात नाही. कामाचा ताण, आर्थिक जबाबदाऱ्या, उत्पादनाचं लक्ष, बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याचं आव्हान आणि भविष्यातील असुरक्षितता अशा अनेक गोष्टी कामगारांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करत असतात. या सगळ्या तणावाचा परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवर होत असतो, कौटुंबिक नातेसंबंधांवर होत असतो. कामगारांच्या मानसिक ताणाची कारणं, त्याची लक्षणं, त्यावरचे उपाय, तसंच निरोगी आणि सकारात्मक मन ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या सवयी याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी. सर नमस्कार. नमस्कार. सुरुवातीलाच मी म्हणाले तसं शारीरिक आरोग्याची जशी काळजी घेतली जाते तितकं महत्त्व मानसिक आरोग्याला दिलं जातच असं नाही. तर सुरुवातीला मानसिक स्वास्थ्य म्हणजे काय हे नेमकं कोणत्या शब्दात सांगता येईल? अगदी नक्की. पण सर्वप्रथम आकाशवाणीचे एका दृष्टिकोनातून मी अभिनंदन पण करतो की त्यांनी कामगारांच्या मानसिक आरोग्याकडं लक्ष देऊन हा कार्यक्रम आयोजला आहे. तर आता तुमच्या प्रश्नाकडे येतो की मानसिक स्वास्थ्य म्हणजे काय. तर जागतिक आरोग्य संघटना मानसिक आरोग्याची व्याख्या फार सुंदर पद्धतीनं करते. WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटना काय म्हणते की फक्त आजार नसणं म्हणजे मानसिक आरोग्य चांगलं असणं नव्हे, तर त्या मानसिक आरोग्याचे 5 महत्त्वाचे पैलू आहेत असं ही जागतिक आरोग्य संघटना सांगते. यातला पहिला पैलू आहे की त्या व्यक्तीला स्वतःच्या क्षमतांचं आणि कमतरतांचं भान सुव्यवस्थितपणे असणं हे महत्त्वाचं. दुसरा मुद्दा असा असतो की या व्यक्तीला आयुष्यातले ताणतणाव जे काय आहेत तर हे सक्षम पद्धतीनं हाताळता यायला हवेत. तिसरा महत्त्वाचा या मानसिक स्वास्थ्याचा पैलू WHO असं सांगते की या व्यक्तीचे नातेसंबंध चांगले पाहिजेत. बघा, म्हणजे आता मानसिक आरोग्यामध्ये काय काय यायला लागले, म्हणजे स्वतःच्या क्षमता कमतरतांचं भान आलं आहे, टेन्शन्स व्यवस्थित हँडल करता यायला पाहिजे तर मग माझं मानसिक आरोग्य चांगलं असं म्हणायचं. नातेसंबंध माझे चांगले हवेत तर मग माझं मानसिक आरोग्य चांगलं म्हणायचं. त्याच्यानंतर ती व्यक्ती उत्पादक पद्धतीनं काम करत असायला पाहिजे, म्हणजे काहीतरी चांगल्या पद्धतीनं ती काम करत असायला पाहिजे. आणि 5वा महत्त्वाचा मुद्दा जागतिक आरोग्य संघटना मानसिक स्वास्थ्याकरता असा मांडते की ही व्यक्ती समाजाचं काहीतरी देणं लागतं, त्यामुळे ती समाजासाठी काहीतरी तिनं करत असायला पाहिजे. तर या 5 पैलूंच्या वरती जर समजा आपली सगळी उत्तरं होकारात्मक असतील तर मग आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं आहे असं आपल्याला छातीठोकपणे म्हणता येऊ शकतं. साधारण मानसिक ताण वाढण्याची कारणं कोणती सांगितली जातात? आपल्या समाजामध्ये, भारतीय समाजामध्ये माझ्या त्रासाला कारण कोण असा प्रश्न आला की आपल्याला समोरच्या व्यक्तीकडं किंवा घटनेकडं किंवा परिस्थितीकडं बोट दाखवायची सवय असते. म्हणजे साधारण आपला छुपासूर असा असतो की सगळं व्यवस्थित असेल तर कशाला मला टेन्शन येईल असं एकंदरीत आपलं म्हणणं असतं. पण प्रत्यक्षामध्ये बघितलं तर परिस्थिती ही अशी नसते. म्हणजे लोक सांगताना की मला कामाचा टेन्शन आहे म्हणून स्ट्रेस येतो, किंवा माझी बायको माझं ऐकत नाही म्हणून स्ट्रेस येतो, किंवा मला कामावरती स्ट्रेस येतो, हे असं परिस्थितीमधली कारणं बघतात. परिस्थिती ही टेन्शनला हातभार लावत असते नाही असं नाही, परंतु या परिस्थितीबरोबरीनं या परिस्थितीला मी कसा प्रतिसाद देतो याच्यावरती तो ताण कितपत वाढणार किंवा कमी होणार हे ठरतं. मग साधारण परिस्थितीतली काय काय कारणं असतात तर आता तुम्ही मगाशी म्हणालात तसं तर नोकरीमधली असुरक्षितता आहे, महागाई आहे, टार्गेट्स आहेत, किंवा बदलतं तंत्रज्ञान आहे, शिफ्ट्स आहेत, किंवा कुटुंब आणि काम यातला संघर्ष आहे, किंवा आता अलीकडं नवीन आलं आहे म्हणजे आता मोबाईल कनेक्टिव्हिटीमुळे तुम्ही कंटिन्युअस सतत तुम्ही ॲन्सरेबल पाहिजे आणि तुम्ही कधी फोन आले की कामावरती यायला पाहिजे, हा एक अदृश्य ताण आहे. तर ही सगळी परिस्थितीजन्य गोष्टी आहेत की ज्या ताणाला हातभार लावतात. पण अल्टिमेट जबाबदारी म्हणजे जी मुख्य जबाबदारी असते तर ह्या घटकांची नसून मुख्य जबाबदारी ह्या घटकांना मी प्रतिसाद कसा देतो, म्हणजे जो एक परिस्थिती असते आणि एक असतो माझा चष्मा. तर ह्या माझ्या चष्म्याची पण काही जबाबदारी असते. चष्मा म्हणजे मी या परिस्थितीकडं कुठल्या दृष्टीनं बघतो, तर ह्या दृष्टीमध्ये काही चुका आपण करत असतो
आणि त्याच्यामुळं तणाव वाढत असतो. कारण परिस्थिती मध्ये जरी समजा काही प्रॉब्लेम असेल आणि त्याच्यामुळं जर समजा तणाव येत असेल तर एकाच परिस्थितीमध्ये एकाच पगारावरती असणाऱ्या 2 कामगारांना एकाला फुल टेन्शन येतं आणि दुसरा निवांत व्यवस्थित करत असतो. म्हणजे परिस्थितीमुळं टेन्शन येत असतं तर दोघांना यायला पाहिजे. आपण पेपरमध्ये वाचतो की परीक्षेतल्या अपयशामुळे विद्यार्थ्यांना आत्महत्या केली. म्हणजे आपण आत्महत्येचं खापर परीक्षेवरती फोडतो. पण परीक्षेतल्या अपयशामुळे आत्महत्या होत असेल तर नापास झालेल्या सगळ्या मुलांनी आत्महत्या करायला पाहिजे. तसं होताना दिसत नाही. म्हणजे परीक्षेतलं अपयश या परिस्थितीकडं तो विद्यार्थी कुठल्या चष्म्यातून बघतो, म्हणजे त्या व्यक्तीची नजर, त्या व्यक्तीचं सेल्फ टॉक, म्हणजे ती घटना घडल्यानंतर स्वतःशी काय बोलतो, त्याचे दृष्टिकोन, याच्यावरती तो तणाव ठरत असतो. तर अशा पद्धतीनं आपल्याला ह्या ताणाची कारणं बघता येऊ शकतात. सततचा कामाचा ताण आणि मानसिक ताण किंवा मानसिक आजार, तर यामध्ये काय फरक असतो? हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण मानसिक आरोग्य आणि मानसिक अनारोग्य यातली जी काही सीमारेषा आहे ही अत्यंत धूसर असते. आपल्याही न कळत आपण कितीतरी वेळेला त्या सीमारेषेच्या पलीकडे येत जात आपल्याकडनं ते झालेलं असतं. मंडळी, कसं असतं की आयुष्यात जगायचं असेल, काम करायचं असेल किंवा चांगल्या पद्धतीनं उत्पादकतेनं काम करायचं असेल किंवा आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पडायच्या असतील तर थोडा ताण हा आवश्यक असतोच. म्हणजे अजिबातच जर समजा ताण नसेल तर मागं मला एक गंमत आठवते की 10वीतल्या मुलांचं मी एक कार्यशाळा घेत होतो तर त्यांना असा मी प्रश्न विचारला की ताण हवा का नको रे? तर त्यातल्या एका बॅक बेंचर मुलानं उत्तर दिलं, काका जर समजा ताण नसेल ना तर मग मी सकाळी अंथरुणातून बाहेरच येणार नाही. म्हणजे जर समजा मला अभ्यास करायचा असेल किंवा काम करायचं असेल, आपल्या या उद्योग जगतामध्ये काम आपण पकडू, तर काम करायचं असेल तर थोडासा ताण हा आवश्यक आहे. म्हणजे ताण हा रबर बँडसारखा असतो की थोडासा असेल तर ते रबर बँड व्यवस्थित काम करतं, अति ताणलं तर ते तुटतं, आणि अजिबातच ताण नसेल तर त्याचा रबर बँड म्हणून काही उपयोग नाही. तर त्यामुळं अजिबातच ताण नको का तर नको, तणावमुक्त असावं का तर नाही, तणावमुक्त नसावं. तणावमुक्त असलेला कामगार कशाकरता कामाला जाईल? तुम्हाला जर समजा इतकं सगळं ह्या कार्यक्रमाचं नियोजन करायचं नसेल तर तुम्ही कशाला जॉबवरती याल? तर तसं थोडासा तणाव हा आवश्यक आहे. पण तो तणाव ज्यावेळेला अति होतो, फुल टेन्शनकडे जायला लागतो, तर मग त्याचा आपल्या आयुष्यावरती परिणाम व्हायला लागतो. पहिल्यांदा मनस्थितीवरती परिणाम व्हायला लागतो. आणि मग तणाव आणि आजार ह्याच्यामधली जी काय सीमारेषा मी धूसर आहे असं जे म्हणालो, तर त्याच्याकरता एक सोपी ट्रिक आपण अशी आपल्याला वापरता येते. एक सोपा त्याचा क्रायटेरिया म्हणजे निकष आपल्याला असं पकडता येतं की ज्या विचारांच्यामुळं, ज्या भावनांच्यामुळं आणि ज्या वर्तनामुळं, म्हणजे विचार, भावना आणि वर्तन, ज्या विचार, भावना आणि वर्तनामुळं त्या व्यक्तीला स्वतःला किंवा व्यक्तीच्या परिघातील इतरांना त्रास व्हायला लागला तर ते मानसिक अनारोग्याचं लक्षण असतं. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एखादा कामगार असं म्हणाला आपला की मी एवढं काम करतो आणि रात्री 90चा पेग घेतला तर कुठं काय बिघडलं? पण इथं जर समजा ह्याचं रात्रीचं 90 घेणं त्याच्या परिघातल्या इतरांना मान्य नसेल आणि परिघातले इतर जर समजा कटकट करत असतील तर त्यांना ते न करणं हे शहाणपणाच असतं. म्हणजे तो जर समजा ते करत राहिला तर ते मग मानसिक अनारोग्याचं लक्षण आहे. तर अशा पद्धतीनं आपली व्याख्यासुद्धा काय म्हणते, तर मला छान वाटणं म्हणजे माझं मानसिक आरोग्य छान आहे असं नाही. मला आणि माझ्या परिघातील इतरांना, माझे जे सिग्निफिकंट अदर्स असतात, म्हणजे सिग्निफिकंट अदर्स म्हणजे मला महत्त्वाची जी लोकं असतात तर त्यांचंसुद्धा स्वास्थ्य हे माझ्या वागण्यावरती अवलंबून आहे. तर हे सगळं ज्यावेळेला हार्मनीमध्ये असतं, हे ज्यावेळेला सुसंवादामध्ये असतं, तर त्यावेळेला मग माझं मानसिक आरोग्य छान आहे असं म्हणता येतं. त्यामुळं ही अनारोग्याकरताची ही जी काय व्याख्या आहे की ज्या विचार, भावना आणि वर्तनामुळं व्यक्तीला स्वतःला किंवा व्यक्तीच्या परिघातील इतरांना त्रास व्हायला लागतो, त्यावेळेला ते मानसिक अनारोग्याचं लक्षण असतं. आता हे त्या व्यक्तीच्या लक्षात आलं की आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडतंय ते ठीक आहे, पण इतरांच्या लक्षात कसं येईल? म्हणजे त्याची लक्षणं कोणती अशी ओळखायची? मानसिक अनारोग्याची जी काही लक्षणं असतात तर साधारण काय होतं की ताण ज्या वेळेला जास्त व्हायला लागतो तर त्यावेळेला माणसाच्या आयुष्याचे जे वेगळे वेगळे कप्पे असतात तर त्या वेगळ्या वेगळ्या कप्प्यांच्यावरती परिणाम व्हायला लागतो. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल याला ताण आपल्या आजच्या कथानायकाला म्हणा किंवा आपल्या या एपिसोडच्या भागाच्या नायकाला जर समजा ताण जास्त व्हायला लागला तर त्याची चिडचिड व्हायला लागते. चिडचिड व्हायला लागली की त्याचा तो कामावरचा चिडचिडेपणा घरात निघायला लागतो. कुटुंब हा जो काय कप्पा आहे तर ह्या कुटुंब या कप्प्याला त्यांच्या कामातल्या चिडचिडीचा त्रास व्हायला लागतो. म्हणजे हे मानसिक अनारोग्याचं लक्षण आहे.
ही आपला कथानायक रात्री त्याची झोप उडते, म्हणजे परत त्याच्या स्वतःच्या एकंदरीत आरोग्यावरती परिणाम व्हायला लागतो. तर अशा पद्धतीनं त्याच्या आयुष्यातल्या बाकीच्या कप्प्यांच्यावरती ज्या वेळेला परिणाम व्हायला लागतो, तर त्यावेळेला तो तणाव हा आजारामध्ये रूपांतरित होत असतो. असा एक आपल्याला निकष आपल्याला लावता येतो. आणि मग ह्याची साधारण कारणं कुठली, की मानसिक आजार आहे का नाही हे ओळखायचं कसं? तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा की ह्यांची झोप पहिल्यांदा कमी व्हायला लागते. असं म्हणतात की झोप हा मनस्थितीचा आरसा असतो. त्यामुळे पहिल्यांदा झोप कमी व्हायला लागते. मूड जो काय असतो, तर एकंदरीत मूड म्हणजे मला दिवसभर कसं वाटतं त्याला आपण मूड म्हणतो. तर तो नाराज असायला लागतो किंवा चिडचिडा व्हायला लागतो किंवा चिंताग्रस्त असायला लागतो. छोट्या छोट्या गोष्टींच्यावरनं चिडचिडेपणा व्हायला लागतो. बारीक सारीक गोष्टींच्यावरनं अति काळजी वाटायला लागते. डोक्यामध्ये सारखे निगेटिव्ह विचार यायला लागतात. आता हे सगळे मानसिक तणावाचं हळूहळू आजारामध्ये रूपांतर व्हायला लागलं. म्हणजे डिस्ट्रेस जो काय आहे, ताण म्हणजे डिस्ट्रेस, तो आता हळूहळू डिसऑर्डरमध्ये म्हणजे आजारामध्ये तो रूपांतरित व्हायला लागतो. म्हणजे नकारात्मक विचार यायला लागतात किंवा अगदी आयुष्य संपवावं असे टोकाचे कधी कधी काही विचार येतात किंवा कशातला सगळ्यातला रस, आयुष्यातला रस निघून जातो. म्हणजे ज्या एखाद्या व्यक्तीला आधी काम संपल्यानंतर मित्रांच्या मध्ये भजनाला बसून गाणी म्हणायची, भजनं म्हणायची हौस असते, त्यातला त्याचा इंटरेस्ट कमी होतो किंवा घरातल्या मुलांच्याबरोबर खेळायला त्याला आवडत असतं, त्यातला इंटरेस्ट कमी होतो. तर असा एकंदरीत आयुष्यातला इंटरेस्ट कमी व्हायला लागला तर मग ते मानसिक आजाराची लक्षणांकडे ते झुकलेलं असायची शक्यता आपल्याला लक्षात घ्यावी लागते. आता हे झालं कामगारांच्या दृष्टीनं, पण सध्या आता IT सेक्टर हा एक खूप मोठा वर्ग आहे. हो. तर त्यांच्या सुद्धा म्हणजे शिफ्ट ड्युटीज असतात, हो. ओव्हर टाईम असतं. हो. तर त्याचा कितपत परिणाम होत असतो? त्याचा खूपच मोठा परिणाम होतो. हे रात्री अपरात्री जागून काम करणं हे निसर्गाला अभिप्रेतच नाही आहे. प्रत्येक शरीराचं एक जैविक घड्याळ असतं. म्हणजे सूर्य उगवल्यानंतर ते घड्याळ म्हणते की चल उठ, मेंदू तल्लख हो, जागा हो, सकाळ झालेली आहे. आणि अंधार पडायला लागल्यानंतर मग ते परत आता चला अंधार पडायला लागला आहे, आता शांतपणे झोपायची आणि विश्रांतीची वेळ आहे. तर हे जे काही जैविक घड्याळ आहे, तर हे जैविक घड्याळाला कळायचं बंद होतं की ही व्यक्ती अशी का करायला लागली, अरे अंधार पडला आणि हा काम काय करत बसला आहे आणि सूर्य उगवला आणि हा माणूस आत्ता झोपला कसा काय. त्यामुळे ते जैविक घड्याळ शरीरातलं ते गोंधळून जातं. शिफ्ट ड्युटीजमध्ये, शिफ्ट ड्युटीच्या वर्कर्समध्ये एकंदरीत मानसिक अनारोग्याचं प्रमाण हे खूप प्रमाणामध्ये आढळतं. परंतु आत्ता हा जो काय एकंदरीतच उदारीकरणाचा रेटा आहे म्हणा किंवा हे भांडवलशाहीचा रेटा आहे म्हणा, तर ह्या सगळ्या एकंदरीतच कल्चरमध्ये आपल्याला शिफ्ट ड्युटी केल्याशिवाय पर्याय राहत नाही कधी कधी. मग अशा वेळेला मानसोपचार तज्ज्ञ आम्ही काय सल्ला देतो, तर हे दर 2-3 दिवसानंतर शिफ्ट बदलण्यापेक्षा तुम्ही नाईट शिफ्ट घेतली ना, तर सलग 15 दिवस 20 दिवस घ्या आणि त्यानंतर परत शिफ्ट तुम्ही चेंज करा. दर आठवड्याला 2-3 असे शिफ्ट चेंज करण्यापेक्षा तुम्ही सलग घ्या बाबा, की म्हणजे तुमच्या त्या जैविक घड्याळाला कळतं की नाही बाबा आता इथून पुढे हा 2-3 आठवडे माणूस हा रात्रीच्या वेळेला जागा राहणार आहे. तर त्या जैविक घड्याळाला नैसर्गिक घड्याळाशी ॲडजस्ट व्हायला तेवढा वेळ मिळतो. हे असे आपल्याला काहीतरी त्याच्यातनं मार्ग काढायला लागतात. मग आम्ही आता खूप अशा सगळ्या औद्योगिक आस्थापना असतात त्यांच्या HR लोकांशी बोलतो की तुमचं ठीक आहे बाबा, तुम्हाला ते उत्पादन वाढवायचं आहे वगैरे वगैरे ठीक आहे, पण ह्या माणसाची झोप डिस्टर्ब होते आहे, ह्या माणसाला मनोविकार जडायला लागलेले आहेत. मग याच्याकरता म्हणून तुम्ही नाईट तर भले नाईट द्या, पण पूर्ण नाईटच द्या. मग सलग तुम्ही 3 महिने नाईट द्या आणि त्यानंतर मग तुम्ही त्याला डे शिफ्ट लावा. तसं केलं तरी सुद्धा चालते. पण आपण त्यांना औद्योगिक आपल्या आस्थापनेला म्हणजे आपल्या कंपनीला आपण विनंती करून बघू शकतो की ह्या शिफ्ट ड्युटीमुळे मला असा त्रास व्हायला लागला. हे आपल्याला करता येण्यासारखं आहे. आणि ओव्हरटाईम हा करायला हरकत काही नसते, की जर समजा एखाद्याला पैशाची खूपच गरज आहे किंवा त्याला कंपनीचं ध्येय त्याला माझं ध्येय वाटतं, तर मग अशा वेळेला झटून ओव्हरटाईम करण्यामध्ये गैर काही नाही आहे. पण त्या ओव्हरटाईम करण्यामध्ये जर समजा वर्क लाईफ बॅलन्स जो काय म्हणजे तुम्हाला काही बाकीचं आयुष्य शिल्लक राहणार नसेल, तर मग ओव्हरटाईम तुमच्या आयुष्यावरती, तुमच्या एकंदरीत मनस्थितीवरती डेफिनेटली परिणाम करणार. कामगारांचं मानसिक स्वास्थ्य याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आपण ऐकलात. या मुलाखतीचा दुसरा भाग जरूर ऐका येत्या गुरुवारी सकाळी 9:10 उद्योग जगत या कार्यक्रमात. आणि आता आजच्या कार्यक्रमात मला निरोप द्या. नमस्कार. उद्योग जगत या कार्यक्रमाचे सादर करते मुक्सित मुजावर.